संशय, राग आणि एका क्षणात संपलेलं आयुष्य. जळगाव तालुक्यातील निमखेडी गावात कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधाच्या संशयातून संतापलेल्या पतीने पत्नीची विड्याने हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना गुरुवारी 19 मार्च रोजी दुपारी घडली. मृत महिलेचे नाव दीपाली नितीन सोनोने, वय 28, राहणार निमखेडी, तालुका जळगाव असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार दीपाली या पती नितीन विजय सोनोने, वय 35 आणि 2 मुलं व 1 मुलगी यांच्यासह राहत होत्या. काही दिवसांपासून पती पत्नींमध्ये वाद सुरू होता. गुरुवारी दुपारी पुन्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतापलेल्या नितीनने लोखंडी विड्याने दीपाली यांच्या गळ्यावर व पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यात दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी नितीन सोनोने हा स्वतःहून तालुका पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गुलाबराव माडी व प्रवीण पाटील यांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. डॉक्टर निरंजन देशमुख यांनी तपासणी करून दीपाली यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे निमखेडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे. जळगावच्या निमखेडीमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशनला आला. नेमकं काय घटना? जळगावच्या निमखेडी शिवारामध्ये नितीन विजय कोळी, वय 34 वर्ष, राहणार शिरसाळ साखळी, तालुका यावल, तो मागील 6 वर्षापासून निमखेडीमध्ये राहतोय. पत्नीच्या असणाऱ्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्या पत्नीला विटा आणि विळा हा गळ्यावर त्याचबरोबर पोटावर मारून खून केलेला आहे. त्याचबरोबर तो पोलीस स्टेशनला हजर झाला होता आज रोजी. त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर FIR नोंदवण्याचे काम सुद्धा सुरू आहे. सर, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे, नेमकी असं झालं? हा, आरोपीनं स्वतः सांगितलेलं आहे की सदरचा गुन्हा मी रागाच्या भरात स्वतःच केलेला आहे म्हणून. तरी देखील आपण इतर साक्षीदाराच्या माध्यमातून तपास करत आहोत. सर, त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली. काही आरोपींनी त्याबाबत सांगितलं आहे? हा, आरोपीनं अशी माहिती दिली की मागच्या 4 वर्षापासून त्यांच्यामध्ये वाद सुरू होते आणि ते बऱ्याच वेळा एकमेकापासून दूर राहिलेले आहेत किंवा ती निघून गेलेली आहे बऱ्याच वेळा. त्यानंतर परत घरी येऊन राहिलेली होती. त्यांचे वाद सुरूच होते. त्या वादाचं पर्यावसन सदरच्या घटनेत झालंय अशी प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सर, नेमकी किती वाजेला घटना घडली? सदरची घटना ही आज रोजी दुपारी 3:30 घडलेली आहे. सर, आरोपीने काही सांगितलं की नेमकं पत्नीचं कोणासोबत अनैतिक संबंधाचा संशय होता असं काही सांगितलं? नाही आहे, तो तपासाचा भाग आहे, त्यामुळं आम्ही काही डिस्क्लोज करू शकत नाही.